जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाचे वचन निर्गम अध्याय 8 16 ते 19 ही वचने. निर्गम अध्याय 8 16 ते 19 ही वचने. मग परमेश्वरांनी मोशेला म्हटले, अहरोनाला सांग की आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार, म्हणजे मिस्र देशभर त्या धुळीच्या उवा बनतील. त्यांनी तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारिली, तेव्हा मनुष्यांवर व पशुवर उवा झाल्या. सर्व मिस्र देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या. उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना. मनुष्य व पशु उवांनी भरून गेले. तेव्हा जादूगार फारोस म्हणाले, यात देवाचा हात आहे. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वरांनी म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. सर्वांना सलाम. आज सकाळी आपण निर्गमन अध्याय 8 वचने 16 ते 19 वाचन केलेले आहोत. यामध्ये आपण पाहतो महामारीविषयी. उवा मराठीमध्ये उवांची महामारी किंवा हिंदीमध्ये मच्छडोकी महामारी याविषयी सांगितलेले आहे. माझ्या प्रियांनो, निर्गमनच्या पुस्तकामध्ये 7 अध्यायापासून तर जवळजवळ 9 ते 10 अध्यायापर्यंत 8 ते 10 महामारीविषयी सांगितलेलं आहे. परंतु आपण महत्वाच्या महामारीविषयी या ठिकाणात पाहणार आहोत की परमेश्वर कशा प्रकारे मोठे मोठे चमत्कार आमच्या जीवनामध्ये करतो. आम्ही पाहतो की परमेश्वर मूसाला सांगत आहे की हारूनला सांग की तुझ्या हातामध्ये जी लाठी आहे ती जमिनीवरती मार, म्हणजे मिस्र देशावरती मच्छडाची महामारी येणार. आणि आम्ही पाहतो लाठी ही देवाकडून दिलेली लाठी आहे आणि त्या लाठीमध्ये आम्ही पाहतो की प्रत्येक वेळी त्या लाठीच्या द्वारे हारून जो आहे अनेक चमत्कार त्या ठिकाणात होत आहेत. का बरं? कारण आम्ही पाहतो की जुन्या करारामध्ये परमेश्वरांनी जे नियम, जे वचन आणि जे आज्ञा इस्रायल लोकांना सांगितलं होतं, मोसेला सांगितलं होतं आणि मोसेनी हारूनला सांगितलं आणि त्याच्यानुसार ते चालत असताना, ते वचन पालन करत असताना, फॉलो करत असताना आम्ही पाहतो की देव कशा प्रकारे त्यांचा वापर करत आहे. माझ्या प्रियांनो, आज तुमच्याकडे पण त्या हारूनची लाठी किंवा हारूनची काडी तुमच्याकडे आहे, ते म्हणजेच वचन.
देवाचे पवित्र वचन तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहेत आणि त्या वचनामध्ये खूप मोठा सामर्थ्य आहे माझ्या प्रियांनो. आम्ही पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव बोलला आणि ते झालं. आज त्याच गोष्टी देव तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे या जगामध्ये करू इच्छित आहे. परंतु तुम्हाला आणि मला विश्वासयोग्य जीवन जगणं गरजेचं आहे. वचनामध्ये वाढणे गरजेचं आहे. प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणजे देव तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे अनेक मोठे मोठे चमत्कार करतो. मी पाहतो की जगातील लोकांनी पण मिस्र देशातील जादूगारांनी पण ते करण्याचे प्रयत्न केलं, परंतु ते त्या ठिकाणात फेल झालेले आहेत. ते त्या ठिकाणात नापास झालेले आहेत. का बरं? कारण ते स्वतः या ठिकाणात 19 वचनामध्ये म्हटलेले आहेत, जादूगर स्वतः म्हणत आहेत की हा जो काम आहे हा परमेश्वराचा आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देव जो करतो ते उत्तमातून उत्तम करतो. जर तुम्ही आणि मी देवाच्या मार्गाने चाललो, देवाचं वचन वाचन केलो आणि प्रार्थना जर केली, विश्वासयोग्य जर जीवन जगलो, तर हारूनपेक्षा मोठे मोठे चमत्कार, हारूनपेक्षा मोठे मोठे काम परमेश्वर आमच्या जीवनाच्या द्वारे करेल. आणि त्या चमत्काराकडे, त्या गोष्टीकडे पाहून इतर लोक जे आमच्या शेजारी आहेत, आमच्या आजूबाजूला आहेत, आमचे नातलग आहेत, आमचे रिश्तेदार आहेत, ते पाहून आमच्या देवावरती विश्वास करतील. आणि ज्या प्रकारे हारूनच्या देवाचा, परमेश्वराचा त्यांनी जय जयकार केलं आणि त्याच्या नावाची त्यांनी महिमा केली आणि त्यांनी म्हटलं की हारूनचा परमेश्वर, मोशेचा परमेश्वर सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे, याच्यासारखा कोणीच नाही. तोच परमेश्वर तुमचा आणि माझा आहे माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आम्ही त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून त्याच्या मागे चालूया, त्याचं वचन पालन करूया आणि प्रार्थनेमध्ये, विश्वासयोग्यतेमध्ये आपण वाढूया. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमीन. प्रार्थना करूया. स्वर्गातील प्रभू, आजच्या वचनाच्यानुसार आमच्या जीवनात अद्भुत चमत्कार कर आणि या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना विश्वासयोग्य, पवित्र, धार्मिकतेचा आणि वचन वाचनाच्या जीवन जगण्याकरता तुझी कृपा पुरव. आणि प्रभू, आमच्या जीवनाच्या द्वारे पण मोठे कार्य होतील आणि अनेक लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचेल आणि लोकांचं तारण होईल. आभार मानून तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागतो, म्हणून तो स्वीकार कर. आमीन. आज जे जिवंत आहे ते उघडे पार हे पहा, रात्र येणं अगोदर तुम्ही काबीजे करा. आज जिवंत आहे ते उघडे पार हे पहा, रात्र येणं अगोदर तुम्ही काबीजे करा. तो दिवस येईल चकचकीत होईल, तो दिवस येईल नेत्र येशूला पाहतील, तो दिवस येईल चकचकीत होईल. आज जे जिवंत आहेत आत्मेचे कोणी घ्या, जेव्हा तो दिवस येईल तारस चमकाल. आज जे जिवंत आहेत आत्मेचे कोणी घ्या, जेव्हा तो दिवस येईल तारस चमकाल. तो दिवस येईल चकचकीत होईल, तो दिवस येईल नेत्र येशूला पाहतील, तो दिवस येईल चकचकीत होईल. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.